आजची ब्रेकिंग न्यूज मन सुन्न करणारी आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। सोमवार 13 एप्रिल रोजी लग्नाच्या घरात सुरू असलेला जल्लोष, पाहुण्यांची गर्दी आणि आनंदाने भरलेलं वातावरण क्षणात शोकमय झालं। मिळालेल्या माहितीनुसार नागभीड येथील बाबूरावजी कायरकार यांच्या मुलाचा विवाह सोहळा 12 एप्रिल रोजी पार पडला होता, तर 13 एप्रिल रोजी स्वागत समारंभाची तयारी सुरू होती। याच लगबगीत स्नेहा विशाल वरबे राहणार भद्रावती या आपल्या भावाच्या लग्नासाठी नागभीड येथे आल्या होत्या आणि घरातील कामात मदत करत होत्या। दरम्यान खाली पडलेले कपडे वाळत टाकण्यासाठी गेल्या असता अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्या जागीच कोसळल्या। कुटुंबियांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। त्यानंतर ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले। या दुर्दैवी घटनेमुळे लग्नाचा आनंद क्षणात अश्रूंमध्ये बदलला असून संपूर्ण लग्न घरावर शोककळा पसरली आहे। मृत स्नेहा यांच्या पश्चात पती आणि अवघ्या 14 वर्षाची जुळी मुलं असा परिवार आहे। या घटनेमुळे नागभीड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। CTV साठी परिमल मदनकर यांची रिपोर्ट।